महाराष्ट्रात ॲडमिशन घ्यायचं ठरवलं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये आता आपण कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये किती मार्कापर्यंत सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट BAMS कॉलेज मिळेल ही माहिती घेणार आहोत। जो काही विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक आलेला आहे कॅटेगरीनुसार जी आतापर्यंत माहिती आपल्यापर्यंत BAMS कॉलेजचा एक्सपेक्टेड कट ऑफ काढलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण सर्व कॅटेगरीचे कट ऑफ पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ फार महत्त्वपूर्ण होणार आहे। या व्हिडिओला काळजीपूर्वक व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BAMS करण्याची इच्छा आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना कळेल की यावर्षी कॅटेगरीनुसार किती मार्कापर्यंत महाराष्ट्रात BAMS मिळू शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण जेही विद्यार्थी ST कॅटेगरीमध्ये येतात या विद्यार्थ्याविषयी माहिती घेऊ। या विद्यार्थ्यासंदर्भाने माहिती घेऊ। तुम्ही या ठिकाणी सिरियल नंबर 1 ला पाहू शकता। विद्यार्थ्याचा जर यावर्षी नीट 2025 मध्ये स्कोर साधारण 210 मार्कापर्यंत आलेला असेल तर या विद्यार्थ्याला कॉलेज मिळू शकते। त्यापुढे आपण SCBC या कॅटेगरीचा विचार केला तर कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो साधारण 255 मार्क आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही आपण कट ऑफ पाहत आहोत हा कट ऑफ एक्सपेक्टेड आहे। यामध्ये सर्व महाराष्ट्रात काही नव्याने BAMS MBBS कॉलेज सुरू झाले तर बदल होऊ शकतो, याची विद्यार्थी आणि पालकांनी नोंद घ्यावी। त्यापुढे आपण SC कॅटेगरीचा कट ऑफ पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या विद्यार्थ्यांना यावर्षी साधारण 260 मार्कापर्यंत महाराष्ट्रात प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज BAMS कॉलेज मिळू शकते। NT1 साठी 265 मार्क लागतील, OBC 265, NT2 267, NT3 269, VJ 279 आणि ओपनसाठी 275। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे यावर्षी महाराष्ट्रामध्ये BAMSचा कट ऑफ राहण्याची शक्यता आहे। ऑल इंडिया रँकनुसार देखील आपण माहिती घेतलेली आहे। जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्की पहा। या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर मी जे तुम्हाला सांगितले आहे त्यापेक्षा 5 ते 10 मार्कांनी कमी असेल तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नका। महाराष्ट्रात जर काही नवीन कॉलेजेस सुरू झाले तर किंवा SML जर तुमचा या स्कोरवर देखील चांगला आला तर तुम्हाला देखील महाराष्ट्रामध्ये BAMS या कोर्ससाठी प्रवेश मिळू शकतो। या अनुषंगाने भविष्यामध्ये जी माहिती येणार आहे ती माहिती मी तुम्हाला YouTube व्हिडिओज मार्फत देणार आहे। तुमचे मार्क व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे येत असतील तर तुम्हाला महाराष्ट्रात स्टेट कोटा मार्फत BAMS कॉलेज मिळेल अशी अपेक्षा ठेवू। तसेच त्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये BAMS BHMS करण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी चॅनलला सबस्क्राईब करू शकता। नमस्कार।